वा मस्तच, किती छान प्रेझेंटेशनसुद्धा झालं आहे। नमस्कार, मी पूनम, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर सध्या आपण हॉटेल स्टाईल रेसिपींची सिरीज चालू केली आहे। आता आपण तर रेसिपी तर बघतच आहोत, पण त्याच पद्धतीने ती प्रेझेंट कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला आपल्या ह्या रेसिपींमध्ये दाखवणार आहे। तर आज आपण पनीर टिक्का मसाला अगदी हॉटेल स्टाईल बनवला आहे, अगदी स्टेप बाय स्टेप बनवलेला आहे आणि त्याचबरोबर योग्य प्रमाण वापरून आपण हा बनवलेला आहे। त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी हा पनीर टिक्का मसाला घरच्या घरी बनवला ना तर तुम्हाला खूप आवडेल। कमी खर्चामध्ये अगदी पोटभरीचा हा आपला घरी तयार होतो। चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। पहिली स्टेप म्हणजे बघा, आपल्याला 1-1.5 तास आधी पाण्यामध्ये पाव कप मगजबी आणि पाव कप काजू भिजत घालायचे आहे। त्यानंतर आपण पनीर मॅरिनेट करणार आहोत पनीर टिक्क्यासाठी। तर मी इथे एका पॅनमध्येच हे पनीर मॅरिनेट करायला घेणार आहे, म्हणजे आपली जास्त भांडी भरत नाही बघा। त्यासाठी पाव कप अगदी घट्ट दही घ्यायचं आहे। हे दही थोडंसं फेटून घ्यायचं आहे। मग आपल्याला यामध्ये पाव चमचा काळे मिरे पूड टाकायची आहे। त्यानंतर पाव चमचा लसणाची पेस्ट, पाव चमचा आल्याची पेस्ट टाकायची आहे। अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट पावडर टाकायची आहे। पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, त्यानंतर पाव चमचा किचन किंग मसाला टाकायचा आहे आणि पाव चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 चमचा साधारण मी यामध्ये तेल टाकलं आहे। आता आपण जेव्हा हॉटेलात हे पदार्थ खातो तेव्हा त्यामध्ये बऱ्याचदा रंग ॲड केला जातो, तर मी आज अगदी हॉटेल स्टाईल करत आहे, त्यामुळे मी यामध्ये काही 3-4 ड्रॉप लाल रंगाचे टाकले आहे। रंग टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर फूड कलर तर खरं खाऊ नये, शरीरासाठी ते हानिकारक असतात, पण आज मला अगदी ऑथेंटिक हॉटेल स्टाईल तुम्हाला ही रेसिपी करून दाखवायची आहे, त्यामुळे मी लाल रंग ॲड केला आहे। सर्व पदार्थ व्यवस्थित मी इथे एकजीव करून घेतले आहे। आता यामध्ये आपल्याला पाव किलो पनीरचे असे मोठे स्क्यूब करून टाकायचे आहे। आधी पनीरला हे मॅरिनेशन व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मग यामध्ये एक मोठ्या आकाराची शिमला मिरची होती जी चौकोनी कट करून टाकली आहे आणि एक मीडियम आकाराचा कांदा होता बघा, तो असा चौकोनी कट करून टाकायचा आहे आणि याला छान आता मिक्स करायचं आहे हलक्या हाताने। पनीर मात्र आपलं तुटलं नाही पाहिजे, याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे। आता याला छान असं हे मॅरिनेशन लावलं गेलं की झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी आपण हे रेस्ट करायला ठेवूयात। आता तिसरी स्टेप बघा, एका कढईमध्ये 1 मोठा चमचा इतकं तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा असा लांबट कट करून टाकायचा। कपाचं मेजरमेंट म्हणाल तर अर्धा कप इतका साधारण हा कांदा आहे। हलकासा आपल्याला हा परतवायचा आहे, खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही। बघा, असा ट्रान्सपरंट झाल्यासारखा दिसला की एक मीडियम आकाराचा टोमॅटो रफली चॉप करून टाकायचा। टोमॅटोसुद्धा साधारण अर्धा कप इतकं असेल हा। हलकेसे आपल्याला हे पदार्थ परतवून घ्यायचे आहे। आता या टोमॅटोमधला आंबटपणा तुम्हाला आवडत नसेल तर यातल्या बिया काढून टाका, त्याने खूप आंबटपणा कमी होण्यास मदत होते। हे बघा, छान याचा असा कच्चापणा गेल्यासारखं दिसतंय। आता यामध्ये भिजवलेले मगजबी आणि काजू टाकून घ्यायचे आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। माझे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात। याला हलकंसं परतवलं गेलं की पूर्णपणे रूम टेम्परेचरवर गार करायचं आणि आता आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत। तर सध्या मी ह्या हॉटेल स्टाईल रेसिपींची सिरीज चालू केली आहे, तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून सुद्धा सांगा। कमीत कमी पाण्याचा वापर करून मी हे वाटण तयार करून घेतलं आहे। आता बघा, पुन्हा कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे इतकं तेल घ्यायचं आहे। यामध्ये ना 2-3 दालचिनीचे तुकडे, 2 तमालपत्र, त्यानंतर 2 चमचे लसणाची पेस्ट, 1 चमचा आल्याची पेस्ट टाकायची आहे। हलकंसं हे आधी परतवून घ्यायचं आहे आणि मग लगेचच यामध्ये आता आपल्याला तयार केलेलं सगळी पेस्ट किंवा हे वाटण टाकून घ्यायचं आहे। याचा अगदी कच्चापणा जास्तोपर्यंत मात्र आपल्याला याला परतवायचं आहे। हे बघा, हलकंसं हे परतवल्यासारखं दिसलं की यामध्ये 1 मोठा चमचा भरून आपल्याला खवा ॲड करायचा आहे। आज आपण अगदी ऑथेंटिक हॉटेल स्टाईल करत आहोत, त्यामुळे तुम्ही आवर्जून खवा टाकून बघा एकदा, आणि खवा नसेलच तर मग तुम्ही दुधावरची साय यामध्ये ॲड केली ना तरीही चालेल। आता यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा भरून घरचं लोणी मी ॲड केलं आहे। तुम्ही विकतचं बाहेरचं मिळणारं बटरसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात। बटर आवर्जून टाका, यामुळे सुद्धा या भाजीच्या चवीमध्ये खूप फरक पडतो। आता अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतवत राहायचं आहे। त्यानंतर मी यामध्ये 2 मोठे चमचे इतकी दुधावरची साय ॲड केली आहे।
तुमच्याकडे बाहेरचं अमूलचं फ्रेश क्रीम असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड केलं तरीही चालेल। सतत ढवळत आपल्याला यावर हे बघा असं झाकण ठेवून अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवत राहायचं आहे। पहिल्यापेक्षा तुम्ही बघू शकता छान घट्टसर झालं आहे आणि याने छान असं तेल सोडलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून टोमॅटो कॅचअप टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी मी 1 चमचा रेग्युलर लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट पावडर टाकली आहे। 1 चमचा आपल्याला यामध्ये साधारण किचन किंग मसाला टाकायचा आहे। किचन किंग मसाल्यामुळे याला खूप छान चव येते, एकदा नक्की तुम्ही ट्राय करा। त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर ॲड केलेली आहे। याला छान अगदी परतवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आता आपण पाणी ॲड करणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी पाव कप इतकं पाणी मी टाकले, ते आधी ॲड केलं आणि त्यानंतर साधारण अर्धा कप, एकूण म्हणाल तर मी 1 कप इतकं यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे। याला छान मिक्स करायचं आहे। आता यामध्ये ना साधारण 3 चमचे आपल्याला कसुरी मेथी ॲड करायची आहे। हाताने थोडी क्रश करून घ्या किंवा ही भाजुनीची पावडर यामध्ये ॲड केली तर अजूनच याचा स्वाद खूप छान लागतो। याला छान आता मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर आता आपल्याला ही उकळत ठेवायची आहे 10 मिनिटासाठी। एकीकडे आपली ही ग्रेव्हीसुद्धा छान रेडी झाली, तुम्ही बघू शकतात। आता आपण मेन पार्ट म्हणजे पनीर टिक्का मसाला बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा आपलं मॅरिनेट झालेलं पनीर आता आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। तर हा पॅन आहे ना मी हाय फ्लेमवर आता गॅसवर ठेवून घेतलेला आहे। हा पनीर आहे ना फ्राय करताना गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची, हे लक्षात असू द्या। अगदी कोरडं होईपर्यंत हलक्या हाताने आपल्याला याला मिक्स करत सगळ्या बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा आपलं हे मिश्रण छान असं कोरडं झालेलं आहे। तुम्ही या स्टेजला हे भाजीमध्ये घातलं ना तरी चालेल, पण आता आपण याला अगदी हॉटेल स्टाईल स्मोकी फ्लेवर देणार आहोत। त्यासाठी काय करायचं, हे फ्राय झालेलं जे पनीर आणि ह्या भाज्या आहे ना त्या पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आधी गार करायच्या। आणि आता माझ्याकडे ह्याचे पनीर भाजण्यासाठी ह्या स्टिक्स आहे, यामध्ये मी अरेंज करून घेणार आहे। यामुळे या भाजीला खूप छान अगदी स्मोकी फ्लेवर येतो। तर आधी शिमला मिर्च, कांदा, पनीर अशा या लेयर्स करत आपल्याला 3-4 पनीरचे पीसेस एका स्टिकमध्ये लावून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हे गॅसवर भाजून घ्यायचे आहे। अशा प्रकारे ना गॅसवर हे पनीर टिक्का भाजून घेतल्यामुळे याची एकदम मस्त स्मोकी फ्लेवर येतो। तर आपला हा पनीर टिक्का बघा मस्त तयार झालेला आहे। तुम्ही असा सुद्धा स्टार्टर म्हणून हा खाऊ शकतात किंवा आपण हा ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊयात। तुम्ही ग्रेव्ही बघू शकता अगदी हॉटेल स्टाईल तयार झाली आहे, रंगसुद्धा खूप सुरेख आला आहे। ह्या ग्रेव्हीला अजून तुम्हाला लाल रंग आणायचा असेल तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये सुद्धा रेड फूड कलर ॲड करू शकतात। आणि आता आपण गरमागरम पनीर टिक्का यामध्ये ॲड केला आहे। खूप सारी कोथिंबीर टाकून सर्व करूयात। तर सर्व करताना बघा असं वरतून मस्त पनीर किसून टाकायचं आहे। तर आता ही डिश अजूनच सुंदर दिसावी यासाठी बघा मी काय करणार आहे, असा एक रेड कलरचा माझ्याकडे रुमाल होता, त्याचा असा ट्रायंगल शेप करून घ्यायचा आहे आणि असं गोल गोल त्याला गोल आकार देत जायचा आहे आणि उलट्या साईडने बघा याला असं रोल रोल करत यायचं आणि शेवटचं जे टोक आहे ते असं मध्ये दुमडून घ्यायचं आहे आणि वरच्या ज्या 2 रुमालाच्या कळ्या होत्या त्या अशा ओपन करायच्या। तुम्ही बघू शकता मस्त गुलाबाचं फूलसुद्धा रेडी झालेलं आहे, मस्त आकर्षक दिसतंय की नाही। तर तुम्ही सुद्धा ही हॉटेल स्टाईल पनीर टिक्का मसाला जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा।